मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका न्यू ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं. तर आपल्या ह्या यूट्यूब फॅमिलीला मी मनापासून आभार सांगतोय की आपल्या हा अवनीचा ब्लॉग मित्रांनो लास्ट असणार आहे. कारण का याच्यानंतर अवनीचा ब्लॉग आपलं येणार नाही आहे. कारण का शेतीचं जेवढं काम होतं ते सर्व काही झालेलं आहे. तर छोटंसं काम होतं ते आत्ता मी करायला चाललेलं आहे. कारण का आपल्याला माहिती आहे का 2 दिवस आता खूप जास्त पाणी लागलं होतं, त्याच्यामुळं ते काम होतं छोटंसं, ते इझिली माझं काय झालं. तर इथूनचे ब्लॉग जे आहे ते सर्व काही आता आपले दुकानात असणार आहेत. तर बघायला तुम्हाला आवडतील ब्लॉग, कारण का तिकडले नेहमी ट्रॅव्हलिंग आणि हे सर्व व्हिडिओ असणार आहेत. ठीक आहे. तर माहिती का, मी गवत मारायचं औषध मी आणलं तर त्याच्यानंतर मी गवत मारलेले. तर बघा कशी हालत झालेली आहे. ठीक आहे, हे बघा, हे जेवढं सगळं मारलं आहे ना, हे सगळं औषध मारून टाकलं एकदमचं. अरे माहिती आहे का, भात लावल्यानंतर ना सगळं भातामध्ये गवत येतं आहे. त्याच्यामुळं गेल्या वर्षी मी खूप जास्त म्हणजे जे शेताच्या साईडचं होतं ना भात, खूप जास्त करपलं होतं. त्याच्यामुळं मी यावर्षी प्लॅन केला की यावर्षी साईडचं जेवढं पण आहे ते सगळं काही मारून टाकावं लागणार आहे. हे बघा, साईडचे सगळं शेतात जे आहेत ना ते सगळं मारून टाकलं आहे. कारण का यावर्षी परत असं व्हायला नको. कारण का गेल्या वर्षी भरपूर काही साईडचं जे भात होतं सगळं काही करपलं होतं. त्याच्यामुळे ही आयडिया यावर्षी केलेलं आहे मी. सो आत्ता चला थोडंसं आहे. ओके, तुम्हाला दाखवतो लास्ट अवनीचा कसा व्हिडिओ असणार आहे. ओके 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 ओके, चलो गाइस. ओ भाई साहब, देखो लास्टचा राहिला आहे मित्रांनो. एवढा झालं की झालं, मग अवनी आपली संपली. तर अजून कुठे काय बाकी आहे. ठीक आहे, एक थोडंसं काढा होता तो पण आपल्याला खाणं लागणार आहे. तर चला पहिला टिकाऊ घेऊया. हे छत्री आहे इथेच ठेवू आणि टिकाऊ आणायला झालं. ठीक आहे, मॉर्निंगचा व्ह्यू बघा मित्रांनो कसा आहे. आता सकाळचे वाजलेले 7:12 आणि हा आपण व्हिडिओ शूट करतोय सकाळीच. ठीक आहे. ओ भाई साहब, इथे मी आलेलं आहे टिकाव सुद्धा याला. हे बघा शेतावरती सगळं आहे. ओके, आपल्याला माहिती आहे का, आपल्या खेडेगावात जे म्हणजे डोंगरीची जेवढी जागा असते ना त्याच्यामध्ये काय असते, आम्हाला खरं म्हणजे ट्रॅक्टर जात नाही. त्याच्यामुळं खणूनच नाही, ट्रॅक्टर लावला होता पण आता 2 दिवस झाले चिखल करून त्याचे मुलं चिखलाचा दाबला म्हणजे बसला असेल, त्याच्यामुळं थोडासा ढिला करायला लागेल. कारण का लावायला थोडासा त्रास होतो. त्याच्यानंतर जर थोडासा ढिला केला की आरामशीर खत होऊन जाते. ठीक आहे, चला इथे बघ शकते का चिखलामध्ये ना चालायला पण बसून पडतं. हे बघा मित्रांनो, हे थोडंसं आपल्याला हे थोडंसं हलका थोडंसं खणायचं आहे. चिखल झाला होता पण तो बसला, त्याच्यामुळं असं थोडासा ढिला करायला लागेल. ओके, खणतो आणि तुम्हाला नंतर भेटू. ठीक आहे. भावानं फायनल यार झाला सगळा खणून. हे बघा पाय बघा माझे कसे मस्त होऊन राहिले. हाय का, पाणी पण आलं यार हे टायमाला, मस्त झालं माहिती का. थंडला पण आणि पाऊस पण आला यामध्ये, मस्त चिखल होऊन जाईल. तर याच्यामध्ये पाणी जर साचला ना तर भारी होऊन जाईल.
आवायला पण भारी होऊन जाईल ते. सो गायस आपला आजचा हा लास्ट ब्लॉग असणार आहे आपल्या. ठीक आहे, तुम्हाला पहिला पण मी सांगितलं होतं की हा आपला अवनीचा लास्ट ब्लॉग. तर हा इथूनशी एवढा लावून झाला आणि हे लावून झालं की झाली आपली अवनी. ठीक आहे, सो थोडं टायमाची का नाही, 9-10 वाजेपर्यंत आपण दुकानात निघूया, मग बघू. तर गाईस हा व्हिडिओ इथंच आपण संपवायचा प्रयत्न करू, कारण का अवनीचे जेवढे पण ब्लॉग होते आता 2 झाले. तर 2 सॉरी हा एक आणि पहिला एक टाकला होता, तर ते आपण व्हिडिओ आपण हा अवनीच्या ब्लॉगला आपण इथेच एंड करायचा प्रयत्न करू. सो फायनली आपले टिकाव पावडे धुवून झाले मस्त. आता त्यांना घरी नेऊन ठेवूया, कारण का आता शेतावरती काय नाही राहिलं आता. ठीक आहे, आता इथूनशी आवडून काय झालं का मग चाललो मग घरी. ठीक आहे, तर हे नेऊन ठेवतो मी.